पहिला दिवस व्हाईट कलर. घटस्थापना. नवरात्रीचा पहिला दिवस दिनांक 22 सप्टेंबर 2025 सोमवार वार. शुभ रंग पांढरा. नैवेद्य गाईचे तूप. प्रथम रूप शैलपुत्री. नाव अंबा. पहिली माळ विड्याच्या पानाची, नागवेलीच्या पानाची असा नैवेद्य व माळ घालावी. पहिली माळ. धन्यवाद. दुसरी माळ. दुसरा दिवस दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार येतो. शुभ रंग आहे लाल. नैवेद्य आहे साखर. द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी. नाव आहे चामुंडा. दुसरी माळ गोकर्णाच्या फुलाची, ते पांढरे असो किंवा निळसर असो, कोणतेही असो, गोकर्णाच्या फुलाची माळ घालायची आहे आणि नैवेद्य साखरेचा दाखवायचा आहे. थँक्यू. तिसरा दिवस दिनांक 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार येतो. शुभ रंग आहे निळा. नैवेद्य आहे दूध, मग ते गायचं असो किंवा कशाचंही असो, दूध दाखवायचं आहे. तृतीय रूप चंद्रघंटा. नाव आहे अष्टमुखी. तिसरी माळ तुळशीच्या पानाची. धन्यवाद. नवरात्रीचा चौथा दिवस दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार येतो गुरुवार. शुभ रंग येतो पिवळा. नैवेद्य असतो गोड भजी. चतुर्थ रूप कुशमांडा. नाव येतं भुवनेश्वरी. चौथी माळ असते लवंगाची. लवंगा म्हणजे अखंड फुलासहित पाहिजेत त्या लवंगा. असं वरचं फूल नाही निघालेलं पाहिजे. तशा 11, 21 किंवा 7, 5 अशा माळा घालू शकतो आपण. थँक्यू सो मच. नवरात्रीचा पाचवा दिवस ललिता पंचमी. दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार येतो शुक्रवार. शुभ रंग येतो हिरवा. नैवेद्य येतो केळी किंवा लाल रंगाचे फळ, उदाहरणार्थ डाळिंब, सफरचंद असे कुठलेही फळ चालते. पाचवे रूप रुक्द माता. नाव ललिता. पाचवी माळ लाल फुलाची. मग जास्वंद येतं, गुलाब येतं, तेरडा येतो. लाल कुठलंही फूल चालेल. चला, थँक्यू. आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती, त्यामुळे तुमच्या नवरात्रीच्या माळामध्ये गोंधळ होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. 27 सप्टेंबर 2025 वार येतो शनिवार. या दिवशी ललिता पंचमीची स्थिती रात्री 10 वाजेनंतर संपून मग षष्ठी स्थिती लागणार आहे. त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रची 6वी माळ किंवा षष्ठी म्हणून पाळता येणार नाहीये. अर्धी पंचमी, अर्धी षष्ठी अशी स्थिती या दिवसाची आहे. त्यामुळे नवरात्रीचा 6वा दिवस आपण दिनांक 28 सप्टेंबर 2025 रविवारी पाळायचा आहे. या दिवशीचा शुभ रंग राखाडी आहे. देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो. देवीचे 6वे रूप कात्यायनी. नाव महाकाली. या दिवशी देवीला तसेच घटाला बेलाच्या पानाची माळ घालू शकतो. नवरात्रीचा 7वा दिवस सप्तमी. दिनांक 29 सप्टेंबर 2025 वार येतो सोमवार. शुभ रंग तांबडा नारंगी. या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो. देवीचे 7वे रूप कालरात्री. नाव जगदंबा.
सातवी माळ झेंडूच्या पानांची किंवा झेंडूच्या फुलांची किंवा पिवळ्या कुठल्याही फुलांची घातली जाते. बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिवे देखील लावले जातात. तांबडा किंवा केशरी दोन्हीपैकी कुठलाही कलर घातला तरी चालतो. 8वा दिवस अष्टमी कन्या पूजन दिनांक 30 सप्टेंबर 2025 मंगळवार. शुभ रंग मोरपंखी. नैवेद्य खीर किंवा पुरी, चण्याची सुकी भाजी, नारळही फोडू शकता. 8वे रूप महागौरी. नाव नारायणी. 8वी माळ शेवंतीच्या फुलाची, आघरड्याच्या पानाची. 9वा दिवस महानवमी शस्त्रपूजा. नवरात्रीचं उद्यापन देखील होईल. घटाचं विसर्जन होईल. दिनांक 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार. शुभ रंग गुलाबी. नैवेद्य पांढरे तीळ, आंबाड्याची भाजी, भाकरी, मेथीची भाजी, चपाती नैवेद्य दाखवू शकतो. देवीचे 9वे रूप असते सिद्धिदात्री. नाव रेणुका. 9वी माळ लिंबाची किंवा घटाभोवती उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलाची माळ घातली जाते. 10वा दिवस विजयादशमी दसरा. काही कुटुंबात या दिवशी घट विसर्जन होतो. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सरस्वती पूजन, वाहन पूजन, आपट्याचे पाने, सोने वाटणे, सोने शस्त्र, रावण दहन, देवीचे तळणभरण, आरती, महानैवेद्य, पुरणपोळी, झेंडूचे फुले व आंब्याची पाने याचे तोरण, दाराला व माळ देवीला घालणे, शेती अवजाराची पूजा करतात. दसऱ्या दिवशी